नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या सगळ्यांचं एच.डी. एक्झाममध्ये खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्र, आज 14 तारीख आहेत आणि उद्या 15 डिसेंबरला आरोग्य विभागाने जे परिपत्रक जारी केलं त्यानुसार उद्या आन्सर की येणार आहेत आणि खूप सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्या मनातील डाऊट किती मार्क आहेत आपण बसतो या संदर्भात सगळे डाऊट क्लिअर होणार आहेत. विद्यार्थी मित्र, कशा प्रकारे मेरिट लागेल महिला व पुरुषांचं त्या संदर्भात ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहेत. शेवटपर्यंत बघा व्हिडिओ, विनंती करतो. आणि जर चॅनलवर नवीन असेल लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, हे सगळे आपण फास्टमध्ये वाचूया. आपल्याला खूप सगळ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट असतात की सर मला इतके मार्क आहेत, माझे काम होईल का? तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्याच्या जागा या वेगवेगळ्या आहेत. काही ठिकाणी जागा जास्त आहेत, काही ठिकाणी जागा कमी आहे. त्यामध्ये कॅटेगरी सुद्धा महत्त्वाची आहे की तुमच्या कॅटेगरीच्या त्या जिल्ह्यात किती जागा आहे त्यानुसार मेरिट लागेल. जर तुमच्या कॅटेगरीच्या त्या जिल्ह्यामध्ये कमी जागा असतील तर तुम्हाला कमीत कमी भावांनो 75+ मार्क पाहिजेत. आणि जर तुमच्या कॅटेगरीच्या त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही भरलेल्या जिल्ह्यामध्ये जास्त जागा असतील तर 70+ मार्क पाहिजेत. त्यावेळेस विद्यार्थी मित्र काम होण्याची शक्यता आहेत. विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला कमेंट करतात की नंदुरबार जिल्ह्यामध्ये किती जागा, किती मेरिट लागेल, यामध्ये कोणी फॉर्म टाकला आहे. त्यानंतर चंद्रपूर जिल्हा, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा, अहमदनगर जिल्हा. तर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यातून विद्यार्थी कमेंट करतात आणि विचारतात की मला इतके मार्क आहेत, माझे काम होईल का? तर भावांनो, तुमच्या या जागेनुसार अवलंबून आहेत. आणि फक्त आता एक दिवस बाकी आहे. उद्या आन्सर की येणार आणि आपल्याला आपले मार्क काढणार. फिक्स मार्क समजल्यानंतर आपल्याला कॉन्फिडन्स येईल की साधारणतः आपण बसू की नाही. परंतु खूप सगळ्या विद्यार्थ्यांचे डाऊट आहेत की मेरिट साधारणतः किती लागेल. तर हे विद्यार्थी मित्र 70+ मार्क असणारा उमेदवार हा सेफ झोनमध्ये आहेत. आणि महिलांचं जर म्हटलं तर 65 ते 70+ मार्क असणारी महिला ही सुद्धा सेफ झोनमध्ये आहे. तर अशी सर्व अपडेट आपण आणि माहिती होती. उद्या जशी पण आन्सर की येईल आपण फास्टमध्ये तुम्हाला व्हिडिओ बनवून सर्व माहिती देऊ. तसंच विद्यार्थी मित्र, आपण तुम्हाला कोणाला किती मार्क आहेत, किती मेरिट जाऊ शकतं ते सुद्धा माहिती देऊ. तर विद्यार्थी मित्र, अशा प्रकारे ही सर्व माहिती होती. नॉर्मलायझेशनसुद्धा होणार आहेत आणि नॉर्मलायझेशनमध्ये सुद्धा किती मार्क वाढतील याकडे सगळ्यांचं लक्ष आहेत. जर शिफ्टनुसार आहे ते. परंतु विद्यार्थी मित्र, गट ड मधून जो क्षेत्र कर्मचारी पेपर आहेत त्यामध्ये नॉर्मलायझेशनमध्ये मार्क वाढतील, कारण की पेपरचं स्वरूप ते हार्ड होतं. तर विद्यार्थी मित्र, अशाच माहितीसाठी तुम्ही चॅनलवर अपडेट राहिले. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, खूप खूप धन्यवाद. आभारी आहे तुमचा.